The great happiness. Buddham saranam gacchami manopupangama dhamma manosiddha manomaya मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वा मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी म्हाडा कॉलनीतील बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये पूजनीय भंते रत्नबोधीजी यांच्या वर्षावा समारोपाच्या निमित्ताने धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे गुरुजी पूजनीय भिक्खू प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन करतो। या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बोधिरत्नजी श्रामणेर संघ आपल्या विहाराशी संबंधित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो बाहेरूनही धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बऱ्याच दिवसानंतर आम्ही आपल्या या बुद्ध विहारात आलोत। महिला मंडळाचा आणि पुरुष मंडळीचा सुद्धा प्रचंड आग्रह होता। खरं तर आता सध्या आपल्या महाथेरो समारंभ आणि कठीण चिवरदान धम्म महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। कालपासून मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य अशा
मंडपाचं कार्य सुरू झालेलं आहे, मंडप डेकोरेशन वाल्यांचं. आणि हे व्यवस्थापन करीत असताना आम्ही विचार केला होता, मैत्री बुद्ध विहारामध्ये आमच्या वर्षावासाचं अधिष्ठान संपलं अश्विन पौर्णिमेला, आणि त्यानंतर थोडा अवधी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी द्यावा असा आम्ही विचार करत असताना मध्ये मध्ये रोजच कार्यक्रम आहेत बघा. काल आम्ही जळगावला होतो, आज तुमच्याकडे आहोत, आणि रोजच्या रोज कार्यक्रमांची रेलचेल आहे. तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला ही मूळ पत्रिका देतो बाबा. तुम्ही तर गाववालेच आहे, तुम्ही तर सोयरीच आहे, तरी पण असं होऊ नये की महाराष्ट्रातल्या लोकांना तर निमंत्रण दिलं आणि आम्हाला तर सांगितलंच नाही. कुठं सांगितलं? तुम्हाला सांगितलं का? असं नको व्हायला म्हणून संपूर्ण औरंगाबादकर शहर जिल्ह्यातल्या सर्व श्रद्धावंत उपासक उपासिकांना मी आपल्या द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाहीर निमंत्रण देतो आहे. आपण येणाऱ्या रविवारी दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 पासून रात्री 8-10 वाजेपर्यंत मिलिंद महाविद्यालय जे आपल्या महामानवाने आपल्यासाठी निर्माण केलाय, तिथे भव्य दिव्य असा पूज्य भिक्षू संघाच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. आणि त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व परिवारासह, मित्रांसह, महिला मंडळ, बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धावंतांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावी ही मूळ पत्रिका झाली. आमचे गुरुजी इथे आहेत, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शकही इथे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येऊन जाऊन आम्ही औरंगाबाद मध्ये राहतो. जास्त काळ आम्ही मैत्री विहारात राहिलो. मुंबईलाही आम्ही बरीच वर्ष राहिलो, आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी म्हणून औरंगाबाद मध्ये आलो आणि इथे स्थायिक झालो. परंतु आपण आपल्या चॅनलवरून पाहत असाल, सातत्याने आमचे धम्म दौरे असतात. महाराष्ट्रातील एकही जिल्हा सुटला नाही, एकही तालुका सुटला नसेल. अनेक खेड्यापाड्यांमध्ये देखील, छोट्या छोट्या गावांमध्ये देखील जाऊन बुद्ध बाबासाहेबांचा विचार पेरण्याचं एक महत् कार्य आम्हाला करण्याची ही संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे भगवंताच्या प्रती, त्यांच्या धम्माच्या प्रती आणि त्यांच्या संघाच्या प्रती विशेष रूपाने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती सुद्धा मी सदैव कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यातल्या त्यात सोशल मीडिया जो आहे, मी नेहमीच सांगत आलो आहे, आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे पाहिजे तेवढा प्रभावी, प्रिंट मीडिया पण नाही आहे आपला पाहिजे तेवढा प्रभावी. तुमच्या घरी जो टीव्ही आहे, तुमच्याकडे जो वर्तमानपत्र येते, तुम्ही पाहत असाल, वाचत असाल, त्याच्यावरच्या न्यूज, मालिका, सिरियल, चित्रपट वगैरे वगैरे, तर विशिष्ट धर्माचाच प्रचार आणि प्रसार या ना त्या माध्यमातून त्याद्वारे केला जातो. आपली चॅनल्स नाही आहेत. आम्हाला हे कोरोनाच्या काळात सुचलं की सोशल मीडिया तर काही भारताचा नाही आहे, तो विदेशी लोकांनी युट्यूब निर्माण केलं, व्हॉट्सअप निर्माण केलं, फेसबुक निर्माण केलं, इंस्टाग्राम निर्माण केलं. त्याचा पुरेपूर आपण फायदा घेतला पाहिजे बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. म्हणून आपण द ग्रेट हॅपीनेस हे युट्यूब चॅनल काढलं, आणि पाहता पाहता 2.5-3 वर्षांमध्ये फक्त केवळ 1,35,000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे झालेले आहेत बघा आज घडी. म्हणजे एक प्रवचन जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा 1,35,000 लोकांपर्यंत जाते आज घडीला, आणि रोजच्या रोज सबस्क्रायबर्स तर वाढतच राहतात. आणि आमचा या माध्यमातून तर बापा वेल मांडवाला जाईलच जाईल, कारण तुम्ही तर तुमचा वेल मांडवाला घालता, आम्ही धम्म प्रचाराच्या माध्यमातून हा वेल मांडवाला घालतो. एक एक माणूस जोडण्याचं काम बुद्धाची वाणी करते, आणि त्यामुळे मनस्वी फार आनंद होतो महाथेर होत असताना. बघा, हे मोठं तप आहे, मोठा त्याग आहे. 20 वर्षानंतर पूज्य भिक्षू संघाकडून आम्हाला महातेरोची उपाधी भेटणार आहे. हा मोठा काळ आहे. बाबासाहेबांच्या जीवन कार्याला प्रसारित करण्याचं कार्य आमच्याकडून होत आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो. मी अधिक बोलणार नाही, मला लवकर जायचं असल्या कारणाने भिक्षू संघाची क्षमा मागून मी माईक हातात घेतला. एक छोटासा उपदेश तुम्हाला या निमित्ताने मी करणार आहे. आपणास ठाऊक असेल, भगवान आपले अनेक ठिकाणी राहिले. सर्वाधिक काळ कुठे राहिले भगवान आपले? वाह बाबा, लय हुशार तुम्ही, तर तुमच्यासारखं तर कोणीच नाही. लय विद्वान, लय हुशार तुम्ही.
मिलिंद प्रश्न कोण कोण ऐकते? वा, करा हात खाली करा. तर बहुतेक लोक ऐकतात. रोज मिलिंद प्रश्नाचे 3 खंड आम्ही कंप्लीट केले बघा. आणि त्याद्वारे तुम्ही ऐकलं असेल तर भगवान बुद्ध आपले सर्वाधिक काळ श्रावस्तीला राहिले. 19 वर्षावास भगवंताने आपल्या जीवनातील 45 वर्षावासांपैकी 19 वर्षावास अनाथ पिंडकाने बांधून दान दिलेल्या जेतवन विहारामध्ये घालविले केले. आणि 6 वर्षावास त्याच श्रावस्तीमध्ये विशाखा मिगार माताने बांधून दिलेल्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. असे एकूण जवळपास 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरात केले. किती लोक पुण्यवान असतील? 25 वर्षांचा सहवास लाभला तिथल्या लोकांना. बघा किती. आपण तर भगवंताला प्रत्यक्ष पाहिलं नाही, आपण तर भगवंताचा धम्म ऐकतोय आता, परंतु कल्पना करा 25 वर्ष त्या नगरीतील अनेक लोकांना भगवान रोज दिसायचे प्रत्यक्ष. रोज अनेक लोकांना भगवंताला वंदन करण्याची मुभा मिळायची, लाभ मिळायचा. अनेक लोक रोज किंवा 1-2 दिवस आड म्हणा आपल्या ऐपतीनुसार भगवंताला स्वतःच्या हातानं सुंदर सुंदर चवदार पदार्थ भोजनामध्ये दान देण्याची त्यांना संधी मिळायची. कोणी चिवर दान, तर कोणी भिक्षापात्र दान, तर कोणी परिष्काराचं दान द्यायचं, चतुपच्चय दान देण्याचं मोठं पुण्य सांगितलं भगवंताला. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी भगवान म्हणाले उपासक वर्गाकडून भिक्षू संघाला धम्म प्रचारासाठी कायम चतुपच्चयाचं दान मिळालं पाहिजे. चतुपच्चय म्हणजे काय? तर जसं आपण मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा पाहिल्या, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यामध्ये एक भगवंताने ऍड केलं, ते म्हणजे औषधी. आरोग्य चांगलं राहण्यासाठी औषधीची आवश्यकता असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा असेल, ते उपासक असतील, गृहस्थ गृहिणी असतील, तर त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचाराचं काम करणारे जे विनयशील, विनयधारी, शीलवान, गुणवान भिक्खू आहेत, अशा भिक्खूंना भोजनदान सदोदित दिलं पाहिजे. त्यानंतर चिवरदान सदोदित दिलं पाहिजे. त्यानंतर भिक्खू निवासाचं दान किंवा भिक्खू निवासाशी संबंधित दान ही त्यांना दिलं पाहिजे वस्तू स्वरूपामध्ये. आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांना औषधींचंही दान दिलं पाहिजे. काय दान द्यावं भिक्खूंना आणि काय दान देऊ नये, या दोन्ही गोष्टी सांगितल्या भगवान बुद्धांनी. तुम्ही जर बुद्ध धम्माचे वाचक असाल, प्रवचन ऐकत असाल, तर ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्या. जीवनभर भगवंताने द्विमार्गाने उपदेश केलेले आहेत. काय करू नये हेही शिकवलं आणि काय करावं हेही शिकवलं. तुम्ही ऐकत असाल तर जसं सब्ब पापस अकरणं हे अगोदर शिकवलं आणि त्यानंतर कुशलस उपसंपदा शिकवलं. म्हणजे पाप कर्म करू नका हे शिकवलं आणि त्यानंतर जर पाप कर्म करू नका तर करावं काय, तर कुशल कर्म करा हे शिकवलं. आणि हे दोन्ही गोष्टी म्हणजे पाप कर्म न करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर आपलं मन आणि मानसिक अवस्था, आपली मनोप्रवृत्ती महत्वाची, आपला स्वभाव महत्वाचा आहे. आणि म्हणून सचित्त परियोदपनं, मनाला निर्मळ ठेवा म्हणाले भगवान बुद्ध. येतं बुद्धान शासनं, म्हणजे हेच बुद्धाचं शासन आहे, म्हणजे बुद्धाचा धम्म आहे असं भगवंताने शिकवलेलं आहे बघा. आणि त्यामुळे भगवंताच्या काळामध्ये असे अनेक प्रकारचे उपासक उपासिका होऊन गेले की जे बुद्ध शासनासाठी दान पुण्य करायचे. आता हा 3 महिन्यांचा जो कालावधी लोटला, या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूज्य भिक्षू संघ तुम्हाला म्हणजे उपासक वर्गाला धम्माचं दान देत असतो. काय देत असतो? देतो का नाही? धम्मदान म्हणजे वा बापा, तुमच्यासारखे कोणी हुशार नाही, शिकू लागले तुम्ही. पहा बरं किती अभ्यासू आहे. धम्मदान म्हणजे काय, तर भिक्खू कडून ही बुद्धाची वाणी जी सांगितल्या जाते, ज्याला तुम्ही प्रवचन धम्मदेशना म्हणता, यालाच धम्मदान म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर धम्मदान सर्वात श्रेष्ठ आहे. कारण कोणीतरी बुद्धाची वाणी प्रवचनाच्या धम्मदेशनांच्या माध्यमातून ऐकून आपलं वर्तन सुधारतो, आपल्या स्वभावात बदल करतो. घर प्रपंचात रमणारे लोक सुद्धा कधी क्रोधी असतील, कधी रागीट असतील, कधी भांडणं करत असतील, कंजूशी करत असतील, दारू पित असतील, बिड्या ओढत असतील, भांडणं वगैरे करत असतील, विहारात जात नसतील, तर जर श्रद्धा विकसित झाली ते प्रवचन ऐकू ऐकू, तर लोकांमध्ये बदल होतो. का नाही? बिलकुल लोकांमध्ये बदल होतो. पण त्यासाठी पण पुण्य असावं लागतं.
नाही तर भगवान बुद्धांनी तर उपमा दिली काही काही लोकांना भाजीतल्या चमच्याची पळीची. कशाची? चमच पळी असतो की नाही भाजी वाढून घेण्यासाठी, समजते का नाही? तर भगवान म्हणाले काही काही लोक जीवनभर त्या पळी सारखे किंवा चमच सारखे असतात. जशी भाजीमध्ये आणि वरणामध्ये पळी किंवा चमच पूर्ण वेळ राहून सुद्धा त्या पळीला चमचाला त्या भाजीची वरणाची चव काय ते कळत नाही. असेच काही लोक, त्यांना सगळं माहिती आहे म्हणते, लय पुस्तक वाचले म्हणते, लय ग्रंथ वाचले, काय शिबिर केले, काय काय केलं, आणि ढेकळाचं ज्ञान नाही. कोण विद्वान किती आहे हे महत्वाचं नाही जीवनामध्ये. बुद्ध धम्मामध्ये भिक्खू असो, उपासक असो की कोणी असो, आचरण महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? आचरण महत्वाचं आहे. आचरणाशिवाय काही नाही आहे बघा. कोणाचंही असो, अंगुलीमाल घ्या तुम्ही, आम्रपाली घ्या, पटाचारा घ्या, कोणाच्याही बाबतीमध्ये भगवंताने त्यांची विद्वत्ता चेक नाही केली. काय चेक केलं? आचरण चेक केलं बघा. आणि म्हणून आचरणाला फार महत्व आहे. म्हणून बाबासाहेब पण म्हणाले की 5 जरी असतील तरी चालतील, पण ते तत्व पाळणारे असले पाहिजे, एकनिष्ठ असले पाहिजे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. पण सध्या काय आहे आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता देखील नाही, कारण जय भीम बोलोन किधर भी चलो. जयंती बाबासाहेबांची थाटमाट आपला, आणि काय तर फक्त 365 दिवसातून एकदाच बाहेर पडायचे नाचण्यासाठी, वाचण्यासाठी. म्हटलं विहारात चला ना वाचण्यासाठी, बरं ऐकण्यासाठी तरी चला ना. नाही, कंबर दुखते, गुडगा दुखते, डायबिटीज झाला, बीपीची गोळी हाय, कधी लो, कधी असं करता करता बटन दबण्याची वेळ येते. म्हणते फार इच्छा होती माझी, पण काय करा जमलंच नाही म्हणते. कसं जमेल? हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, बाल्यान बाल्याची बायन बाल्याचा बापन बाल्याचं घर, बैदाची खोली, आणि बाकी सगळं गेलं म्हणते चुली. मन तयार होईलच कसं हो धार्मिक बनण्यासाठी? त्यासाठी पूर्व पुण्य पण लागते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काय लागते? पूर्व पुण्य लागते. हे भगवंतांनी शिकवलं, सांगितलं बघा. आणि पूर्व पुण्याशिवाय काही प्राप्त होत नाही. तुम्ही मिलिंद प्रश्न जर ऐकत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील मी काय म्हणतोय. पूर्व पुण्य वगैरे नाही तर वाचलं नाही, अभ्यास नाही, काहीच नाही, मला हे मान्य नाही बा, मला ते मान्य नाही बा. तुम्ही जागेवरच बसा मग. मान्य नाही, अभ्यास करत नाही, काही नाही, ढेकळं म्हणते मला हे मान्य नाही, मला ते मान्य नाही. अभ्यास करावा लागते बुद्ध धम्माचा, तोही दोन्ही अर्थाने, म्हणजे थिअरी पण करावी लागते आणि प्रॅक्टिकली पण. थिअरी पेक्षा प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला पंचशील पाठ आहे की नाही, वंदना पाठ आहे की नाही, अष्टशील पाठ आहे की नाही, हे फारसं महत्वाचं नाही. असायलाच पाहिजे पाठ, बिलकुल बौद्ध म्हणून पंचशील यायलाच पाहिजे, अष्टशील यायलाच पाहिजे, क्षमा याचना आलीच पाहिजे, पंचशील आलंच पाहिजे, वंदना आलीच पाहिजे, विहारात गेलोच पाहिजे. पण फक्त पाठ असून माहित असून चालणार नाही. तर त्याप्रमाणे आचरणही करणारे आपण असलो पाहिजे. म्हणून ज्ञानी आहोत की आचरणिक आहोत हे प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे बघा. नाही तर बस मला पाहन फुलवा, मीच आहे म्हणते फक्त, बस या जगात माझ्याशिवाय तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले आहे. काही काहींची गोष्ट करतो, बारीक तोंड नका करू.
तर अशा प्रकारे बघा बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं बघा की काही लोक चांगले का आणि काही लोक चांगले का नाही. तुम्हाला याचं उत्तर देता येईल? काही लोक चांगले का धम्माच्या मार्गामध्ये आणि काही लोक बिलकुल वाया गेलेले का. सगळं माहीत असून कोणाला माहित नाही बाबासाहेबांचा त्याग. माहीत असण्यासाठी कोणाला माहित नाही. बाबासाहेबांची 4 मुलं गेले हे आपल्या समाजातली कोणाला माहित नसेल. बाबासाहेबांनी संविधानात्मक तरतुदी करून ठेवल्या म्हणून आपली ही प्रगती झाली, म्हणून खेड्यातून शहरात आलो हे कोणाला माहित नाही. 14 ऑक्टोबर कालच तारीख गेली. 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमी दिनी नागांच्या नागभूमीमध्ये त्या बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग केला आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला हे कोणाला माहित नाही आपल्यातल्या. काय बाबा, कोणाला माहित नाही आपल्या? आहे का असं कोणीतरी? सगळं काही, हा थाट माट शृंगार, ही श्रीमंती, हे वैभव आणि हे सगळं काही जे आहे शान शौकत, हे कोणामुळे आहे बरं? हे कोणाला माहित नाही. पण विचारांना जागणारे सगळेच आहेत का? सगळ्यांनाच वाटते का आपण विहारात गेलो पाहिजे? सगळ्यांनाच वाटते का धम्म कार्यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे? सगळ्यांनाच वाटते का आपण समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये उतरलो पाहिजे? काय माहित नाही वाटत असेल की नाही, परंतु जर हकीकत मध्ये आपण पाहायला गेलो तर आता मी जे म्हणालो भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, खरंच असे फार मोजकेच लोक आहेत की ज्यांना तळमळ आहे. फार मोजकेच लोक असे आहेत, महिला असो पुरुष असो तरुण तरुणीचा तर विषयच नाही बापा. पोरगा काय करते म्हणल्यावर इंजिनिअरिंग करते म्हणते. पोरगी काय करते तर डॉक्टर MBBS ला लागले. आमचं असं मत बिलकुल नाही की बिलकुल त्यांना शिकवू नका, कारण बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघ होऊन जगा. परंतु हे शिक्षण घेत असताना आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आणि ज्यांच्यामुळे ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय की नाही, त्यांच्या कर्तव्यांची सांगितलेल्या जाणीव ठेवतोय की नाही, हा प्रश्न मात्र आपल्यातल्या प्रत्येकाने स्वतःला विचारणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर फुकटचं खात राहायचं बस झालं, खायचं फुकटचं आणि झालं म्हणायचं, त्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून बघा धम्माचं भगवंताला एकदा विचारलं, भगवान तुम्ही महाकारुणिक आहात, सम्यक संबुद्ध आहात, मग सगळेच लोक तुमचं का ऐकत नाही? सगळेच लोक तुम्हाला शरण जातात का? एकदा विचारलं भगवंताला एक जणाने. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले मी असं म्हणू शकत नाही की सगळेच लोक माझं ऐकत असतील. त्यालाच प्रतिप्रश्न केला भगवंताने. भगवंत त्याला म्हणाले की मला सांग तू कुठे राहतो? त्याने सांगितलं भगवान मी राजगिरीला राहतो. राजगृह, मी राजगृहाला राहतो. तर भगवान श्रावस्तीमध्ये होते. तो माणूसही श्रावस्तीमध्ये भगवंताच्या पुढे होता. तर भगवान बुद्ध म्हणाले तू श्रावस्तीला किती वेळा येतो जातो? म्हणजे श्रावस्ती टू राजगृह, राजगृह टू श्रावस्ती किती चक्रा होत असतील तुझ्या? भगवान मी कामवाला माणूस आहे, माझ्या कितीतरी चक्रा होतात महिन्यातून. म्हणजे कधी राजगृहावरून श्रावस्तीला येतो तर श्रावस्तीवरून राजगृहाला जातो. मग भगवान त्याला म्हणाले की राजगृहावरून श्रावस्तीला, श्रावस्तीवरून राजगृहाला येणारा जो मार्ग आहे तुला चांगला पाठ झालेला असेल. तू म्हणाला हो भगवान, मला कोणीही जरी विचारलं किंवा मला जरी माझ्या डोळ्यावर पट्टी ठेवली आणि कोणी म्हणाले की चल तू पुढे, तर डोळे झाकून मी त्या रस्त्यावरून श्रावस्तीवरून राजगृहाला जाऊ शकतो, राजगिरीवरून श्रावस्तीला येऊ शकतो. एवढा मुखपाठ तो रस्ता मला झालेला आहे. तर भगवान त्याला म्हणतात की मग मला सांगा, आता तुला हे सगळं माहिती आहे म्हणतो, डोळे झाकून कुठली नदी लागेल, राईटला काय, लेफ्टला काय, उजवीकडे डावीकडे काय आहे, किती अंतर लागते, विहीर कुठे आहे, हौद कुठे आहे, कोणतं गाव मध्ये लागते वगैरे वगैरे सगळं काही ठाऊक आहे असं तू म्हणाला. मग मला सांग, तुला माहित असल्या कारणाने कधी कधी कोणी वाटसरू तुला विचारतही असतील, ज्यांना श्रावस्तीवरून राजगृहाला जायचंय किंवा राजगृहवाल्यांना श्रावस्तीला यायचंय, तर कसा रस्ता आहे, कुठून जावं लागते, कुठे डावीकडे उजवीकडे वळावं लागते वगैरे वगैरे तुला विचारणा करत असतील, तुला माहित असल्या कारणाने. तो म्हणतो हो भगवान मला विचारणा करतात. मग भगवान म्हणतात तू त्यांना व्यवस्थित सांगतो का? तो म्हणतो हो भगवान मी बिलकुल असं सांगतो की त्यांना कुठेच त्रास होता कामा नये, ते व्यवस्थित सुव्यवस्थित पोहोचतील. तर भगवान पुन्हा त्याला विचारतात की मला सांग, ज्यांना कुणाला आतापर्यंत तू सांगितलं
रस्ता कसा आहे वगैरे वगैरे, कोणत्या रस्त्याने जायचं, ते सगळेच्या सगळे तू सांगितल्याप्रमाणे पोहोचले असतील का? तो म्हणतो भगवान ह्याची शाश्वती मी नाही घेऊ शकत, कारण त्या प्रत्येकासोबत मी नाही गेलो, त्यांना सांगण्याचं काम मी केलंय, कारण मला माहिती आहे त्या रस्त्यानं बरोबर जायचं की नाही हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. भगवान स्माईल करतात आणि त्याला म्हणतात की गड्या माझंही गणित असंच आहे, मी पण सम्यक संबुद्ध आहे, महाकारुणिक आहे. इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. असे आपले बुद्ध आहेत. 9 हे गुण आहेत भगवंताचे. गुणांची वंदना करताना तर भगवान म्हणतात माझ्यामध्ये हे असंख्य गुण असून देखील मी मार्गदर्शक आहे आणि माझं शास्त्र असल्या कारणाने शिकवण्याचं काम आहे. मी बखूबी शिकवतो, व्यवस्थितपणे शिकवतो, पण त्याप्रमाणे वागायचं की नाही वागायचं, त्या मार्गाने जायचं की नाही जायचं हे सर्वस्वी समोरच्या पुण्यकर्मावरती कर्मावरती अवलंबून असते. म्हणून माझ्या सहवासात जरी कोणी राहिले तरी ते निर्वाणाला जातीलच याची मी शाश्वती घेऊ शकत नाही, कारण मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाहीये. कारण मोक्ष, मुक्ती, निर्वाण, दुःख मुक्ती ही सर्वस्वी ज्याची त्याच्यावर अवलंबून आहे. कोणी कोणाला मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. आता इथून विमानतळ जवळच आहे तुमच्या, आहे का नाही? इथं जवळच विमानतळ आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही घरीच बसले डोळे बंद करून मी विमानतळावर गेलो पाहिजे, विमानतळावर गेलो पाहिजे, कसं काय जात नाही, मी विमानतळावर गेलो पाहिजे, आज गुरुवार आहे मी विमानतळावर गेलो पाहिजे, समजा आज बुधवार आहे मी विमानतळावर गेलो पाहिजे. जाईल का? जाईल? आपण जाऊ शकत नाही. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष जाणार नाही, तिथे वाटचाल करणार नाही, मार्गक्रमण करणार नाही, तोपर्यंत जाऊ शकणार नाही. बुद्ध धम्माचं पण असंच आहे. निर्वाणाबद्दलची माहिती जरी आपल्याला असेल, सकृतागामी बद्दलची माहिती जरी आपल्याला असेल, अनागामी बद्दलची माहिती जरी आपल्याला असेल, आपला अभ्यास जरी असेल, श्रोतापन्न बद्दल आपल्याला माहिती जरी असेल, आपला अभ्यास जरी असेल, तरी आपल्याला माहित असून चालत नाही. तर प्रत्यक्ष त्या मार्गावर आपल्याला मार्गक्रमण करावं लागते, चालावं लागते. म्हणून दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान समाधीचा मार्ग, या 3 मार्गाच्या द्वारेच आपण निर्वाण मार्गाकडे वाटचाल करू शकतो. हे भगवान बुद्धांनी त्या गृहस्थाला सांगितलं आणि त्याने सुद्धा साधुकार दिला. म्हणून भगवान मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही आहे, आणि त्यामुळे बुद्धाच्या मार्गावरती आपल्याला चालता आलं पाहिजे. म्हणून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये बघा, भिक्षू संघ तुम्हाला धम्माचं दान देतो आणि मग 3ऱ्या महिन्यापासून 4थ्या महिन्यापर्यंत म्हणजे अश्विन पौर्णिमेपासून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत दान सोहळे आयोजित केल्या जातात श्रद्धावंत लोकांकडून. जसं तुम्ही आता आजचा हा दान सोहळा आयोजित केला, पूज्य भिक्षू संघाला बोलून त्यांना चिवर, परिष्कार आदी दान देत आहात. आणि म्हणून सगळ्या उपस्थित उपासक उपासिकांनी एकदा आपल्या या बोधिसत्व बुद्ध विहाराशी संबंधित या दान सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या उपासक उपासिकांचं साधुकाराने अनुमोदन केलं पाहिजे. अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आपण घडवून आणला, त्याबद्दल मी मनस्वी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला मंगल मैत्री देतो. असंच कार्य तुमच्याकडून घडत राहो. पूज्य भिक्षू संघाला आपण सदैव निमंत्रित करत राहू आणि आपली पारमिता वाढवत राहू. सदैव दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान तुमच्याकडून घडत राहू. आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज आपल्यापासून आपण निर्माण करो. कारण दुसऱ्याकडून अपेक्षा केली तर त्याचा काही फायदा होत नाही. बरेच लोक म्हणतात धम्माचा प्रचार झाला पाहिजे, म्हणतात भारत बुद्धमय झाला पाहिजे, लोकांनी काम केलं पाहिजे, हे जागेवरच बसून राहते. अरे बाबा, कुठून आणावं, कोणत्या कंपनीतून आणावं काम करणारे लोक? धम्माचं काम करणारे लोक भेटतील का कंपनीत? कोणती मशीन आहे का तयार होणारे? आपल्याला तयार व्हावं लागते, ऍक्टिव्ह व्हावं लागते. आणि त्यासाठी बाल्याच्या माय हे जे काही चाललाय कार्यक्रम, त्याच्यातच पूर्ण वेळ 24 तास रमाव नाही लागत.
बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावं लागतं. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. परवा केली का? आपण कोण आहोत त्यांचे? कोण आहोत? भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधरच. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय भरवलं विहार, गच्च भरलं एवढं विहार. परंतु कुछ लोगों की बात कर रहा हूं जो इधर नहीं आते हैं, खाली नामच ठेवते हैं. काही लोक बघा जागेवरच असे पाय आदळून घेतात. काय अर्थ आहे त्या पाय आदळून घेण्याला? नाही तर पाखडायचंच काम. फक्त चांगलं चाललंय तिकडं पाखडायचं, त्रुटी काढायची, निंदा करायची, नाव ठेवायचं, चांगलं चाललंय खोडा घालायचा. हे चालते समाजामध्ये, चालते की नाही? असे पापेच्छा आपण बनण्यात अर्थ नसतो. आपल्याला जर चांगलं काम करता येत नाहीये आणि कोणी जर चांगलं काम करते तर त्यांचं जर कौतुक करता येत नसेल, कारण कौतुक सगळ्यांनाच करता येत नाही बापा. हे मन लय मोठं लागते कौतुक करण्यासाठी. काय लागते? हे मन लय मोठं लागते कौतुक करण्यासाठी. नुसतंच शरीर मोठं होऊन चालत नाही, मन मोठं असावं लागते, तरच ते लोक कौतुक करतात बघा. म्हणून जगात कौतुक करणारे दुसऱ्यांचं कमी लोक आहे आणि दुसऱ्यांची निंदा करणारे बापा लय मोठा आवाज आला. म्हणजे ही सत्यता असते बघा, आणि खरीच सत्यता आहे. कारण निंदा करायला काय जाते का? काही पेट्रोल डिझेल काहीच लागत नाही. बसा ना म्हणते, चहा घेता का? तुम्हाला माहित आहे का काय झालं ते म्हणते पंख पडलं, मला माहित झालं बा. पंख? मी होतो साक्षीला कावळा पडला म्हणते तिथं. तुम्ही नसाल म्हणत. असे लोक आहे बघा, आहे का नाही? बिलकुल. बरं, दुसऱ्याची निंदा करतात आपल्याकडं आणि आपण सटकलो आणि तिसरं आलं की मग आपली निंदा करतात बघा. ही निंदकाची प्रवृत्ती असते बघा. तुम्हाला लय अनुभव आले असतील बघा. म्हणजे आपल्याला तेवढ्या पुरतं वाटते लय मस्त खमंग वास येते दुसऱ्याची, आपल्या दुश्मनाची निंदा कोणी करू लागलं की. पण आपण तिथून बाजूला झालो की आपलाच राहते दुसरा नंबर. मग ते त्याला सांगते लय येडा आहे, ती लय येडी आहे, काय ढेकळ कळते म्हणते. पोरीचं काय करावं ते कळना, पोराचं काय करावं ते कळना, घरादाराचं कळना. म्हणजे असं लय, म्हणजे ज्ञानी सगळ्यात ज्ञानी ते निंदा करणार. असे नाक वाकडं करणारे, तोंड वाकडं करणारे लय लोक असतात बापा. आम्हाला लय अनुभव येते आणि कधी कधी वाटते बापा हे बंद करावं. कारण प्रसिद्धी लोकांना सहन होत नाही बघा. होते म्हणतात? बिलकुलच सहन होत नाही. कारण प्रसिद्धी मिळाली कोणाला तरी मग इकडं पोट असं दुखते, असं दुखते, असं दुखते, त्याची गोळी कुठंच भेटत नाही. मग हे आपलं पोट दुखते म्हणून दुसऱ्याचे पोट दुखाव म्हणून त्याला भयकवते. असे लोक करतात. तर कधी कधी बघा, तुम्हाला खरोखर सांगतो की प्रसिद्धी चांगली नसते. कारण जेवढी प्रसिद्धी होत असते चांगलं काम करणाऱ्या लोकांची, तेवढीच निंदा पण होते. आपले भगवान तर सम्यक संबुद्ध होते का नाही? बाबासाहेब तर आपले बोधिसत्व होते की नाही? पण त्यांनाही सोडलं का? सोडलं नाही. कारण 8 लोक धर्म असतात बघा. सुख आहे तर दुःखही आहे, आणि दुःख आहे तर सुखही आहे. यश आहे तर अपयशही आहे, आणि अपयश आहे तर यशही आहे. लाभ झाला हानी पण होते, नुकसानही होते, आणि नुकसान झालं तर लाभही होते. प्रशंसा झाली तर निंदाही होते, आणि निंदा झाली तर प्रशंसाही होते. हे 8 लोक धर्म कुणालाही चुकलेले नाहीत बघा. आणि त्यामुळे कधी कधी म्हणजे कर्म उचलून येतात असे की बार हे काय भलतच सुरू आहे. आपण चांगलं काम करतो, कोणीतरी निंदा करते, कोणाचं तरी खटकते कोणाला तरी, हे फारच पुढं चाललं बापा असं तसं. काय काय लोक म्हणतात. आता जे आमचे भंतेजी सांगत होते, भंतेजी म्हणे कोणाचं लय पोट दुखू लागलं म्हणे बा. मी म्हटलं आता कुठून गोळी आणावं त्यांच्यासाठी? आपल्याकडे गोळ्या नाही तर त्याच्यावर तर कुठून आणावं गोळ्या? आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना ही जाता जाता पुन्हा मूळ पत्रिका देतो की आपण येणाऱ्या रविवारी मोठ्या संख्येने औरंगाबादकर आहात तुम्ही. बाहेरून महाराष्ट्रातून लोक येणार आहे, बिचारे गाड्या करू करू लोक येणार आहेत.
आणि त्यामुळे तुमचं सर्वांचं सहकार्य असावं, सर्वोतपरी सहकार्य असावं. तुम्ही धम्मसेवाही द्यावी, कारण हा एक महत्वाचा कार्यक्रम माझ्यासाठी आहे आणि समाजासाठी पण आहे. एका भिक्खूचा सन्मान होणं म्हणजे एका अर्थाने भिक्खू संघाचा सन्मान आहे. तो करुणानंद भंतेजी तो निमित्त आहे. करुणानंद भंतेजी निमित्त आहे. काय मीच महातेरो झालो काय असा काही विषय नाही आहे, मीच काही लाडाचा नाही आहे. हे आमचे गुरुजी महातेरो झाले, ते गुरुजी तर आमच्या अगोदरच महातेरो झाले होते. त्यांच्या सहवासात राहिलो बघा, त्यांच्या शाळेत शिकलो, म्हणजे भिक्षूंच्या सहवासात राहिलो. म्हणून बघा, भिक्षू भगवंताचं वचन आहे की ज्यांच्या सहवासात राहिलो, जर आपली भावना चांगली असेल, नाही तर आता चमक सारखं पळी सारखं पण असते, असं काही नाही. देवदत्त घरचाच होता, याचा अर्थ भगवंताला नाव नाही ठेवू शकत आपण. म्हणजे अपवाद पण असे असतात. सरासरी असे सांगितले की ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचे गुण आपल्याला चिपकतात. मग चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो की चांगले गुण आपल्याला चिपकतात. पण कधी कधी काही लोकांबरोबर अपवादात्मक सुद्धा गोष्टी घडतात. जसं भगवंताचा आत्य भाऊ असलेला सख्खा देवदत्त लहानपणापासून सोबतच वाढला, लहानाचा मोठाही सोबतच झाला, भिक्षू पण बनला त्या 5-7 तरुणांबरोबर. परंतु लहानपणापासून भगवंताला मारण्याचाच भाव मनात होता, बदला घेण्याचाच भाव होता. आणि तो गृहस्थी असताना देखील भगवंताला त्रास देत राहिला आणि भिक्खू झाल्यावर देखील भगवंताला परेशान केलं बघा त्याने. तो नालागिरी हत्ती त्या देवदत्ताच्या सांगण्यावरूनच भगवंताला मारण्यासाठी सोडला होता. तुम्ही अभ्यासक असाल. तो गृधकुट पर्वतावरून एवढा मोठा दगड भगवान खालून पायथ्यासून चालले आणि तो त्याने ढकलून दिला लोकांना सांगून बघा. केलं नाही हे असे अनेक गोष्टी. तर म्हणून सहवासाचा परिणाम होतो, पण कधी कधी काही लोकांचं पुण्यच नसते तेवढं, म्हणून त्यांना ते घेता पण येत नाही. त्यामुळे अशा पूजे चांगल्या विनयधारी सिलवान गुणवान भिक्खूंच्या सहवासात आम्ही राहिलो. मुळाव्याला भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्थेमध्ये धम्मसेवक पूजनीय भंतेजी असतील, केमधम्म भंतेजी, सत्यपाल भंतेजी अशा मोठमोठ्या भिक्षूंच्या सहवासात राहिल्या कारणाने बघा हे चिवर मधलं जीवन, भिक्षू जीवन जगण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभली. त्यामुळे यांचे जेवढे अनंत उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही. आणि ही कृतज्ञता आपण सदैव मनाशी बाळगली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात उपकारक 3च लोक आहेत या जगामध्ये. मी तुम्हाला नंतर सांगितलेलं आहे तसं भिक्षू संघ भगवंतानं उपकारक सांगितलं. उपकार कोण करू शकते? भिक्षू संघ, की ज्यांच्यामुळे बुद्ध धम्म संघाला शरण आपण जाऊ शकतो, तर ते आपले उपकारक असतात. आणि म्हणून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म संघ यांचे आपल्यावरती सर्वांवरती अनंत उपकार आहेत. आणि त्याच अनुषंगाने आम्ही इथे आलेलो असताना पूज्य भंतेजींची आम्ही वेळ घेतली आणि तुम्हाला हा धम्माचा छोटासा उपदेश दिला. निश्चितपणे तुमचा जे काही निमंत्रण होतं, आग्रह होता, त्याला न्याय द्यावा म्हणून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो. निश्चितपणे आपली श्रद्धा वृद्धिंगत होत राहावी अशी अपेक्षा आणि मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. रविवारी 19 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता बोधिवृक्षाखाली मिलिंद कॉलेजच्या परित्राणाचं आयोजन केलेलं आहे. लगेचच भव्य दिव्य धम्म रॅली लेझिम पथकासह असणार आहे. लेझिम पथकासह धम्म रॅली संपल्यानंतर 10:30 वाजता भिक्षू संघाला भोजनदान आहे आणि उपासकांचंही भोजन त्याच वेळेत आहे. 12 वाजता आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि पूज्य भिक्षू संघाच्या अध्यक्षतेखाली भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उद्घाटनामध्ये कार्यक्रम सुरू होईल. पूज्य भिक्षू संघाच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली दिवसभर धम्मदेसना संघदानाचा कार्यक्रम चालणार आहे. त्यामध्ये आम्हाला भिक्षू संघाकडून महाथेरो ही उपाधी प्राप्त होईल, तो आमचा बहुमान असणार आहे. आणि सायंकाळी धम्मपदावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तेव्हा आपण याचा लाभ घ्याल यासाठी म्हणून हे आपणास निमंत्रण आहे. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु
सब देवता सब धम्मानुभाविन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभाविन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।